हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो आज सकाळी मस्त आरेवीरला शाळेत सोडून आले. शाळेत त्याला सोडून आल्याच्यानंतर मी विचार केला की आज हेअर वॉश करते. बिकॉज खूप दिवसापासून मी एक्सपिरियन्स करते एक्स्ट्रीम हेअरफॉल, पोस्टपार्टम हेअरफॉल तर आहेच आहे. बट चला, आफ्टर डिलिव्हरी इट्स बिन 4 years नाव, तरी पण माझा हेअरफॉल थांबला नाही. पोस्टपार्टम हेअरफॉल इज ऑल्सो देअर फॉर 1 or 2 years, but if it is more than that, then you should definitely consult to a doctor. So recently I've consulted a dermatologist, and I got to know my body has iron deficiency problem. माझ्या बॉडीमध्ये आयर्न एक्झॉर्ब्स होत नाही आहे. सो त्याच्यामुळे, आणि माझा फेरेटिन लेवल पण खूप कमी आहे. सो फेरेटिन आणि आयर्नमुळे मला खूप हेअरफॉल होतं. आणि यू कॅन सी खूप हेअर गळाल्याच्या नंतर आता हे गेले ॲक्च्युली 10-12 केस राहिलेले आहे. सो फॉर दॅट वॉट आय डीड, मी खूप व्हिडिओज पाहिले, ट्रायाचे ॲड वगैरे पाहिल्या. सो वन डे आय ओपन द ट्राया ॲप अँड ड्रॉ माय सेल्फ, टोल्ड देम दॅट I have iron deficiency, I have ferritin deficiency, and suggest me a treatment. So it's been 2 months now I've been using Traya, and you can see हे ट्रायाचे प्रॉडक्ट्स आहेत. हे संपलेले प्रॉडक्ट्स आहेत. त्यांनी मला एक अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू दिलेला. येस, आय हॅड अ डॅन्ड्रफ इश्यू ॲज वेल. त्यांनी मला हा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आणि अँटी डॅन्ड्रफ बायोटिन विथ नायसिनामाइड मिक्स असं हे कंडिशनर. सो दिस इज शॅम्पू अँड कंडिशनर. हे ऑलरेडी संपलेलं आहे आणि हे रनिंग आहे. ठीक आहे. सो हे मला 15 दिवस जातं, 15 ते 20 दिवस एक जातं. हे मी नवीन ऑर्डर केले, तर हे नवीन आलं. सो आज मी हेअर वॉश या शॅम्पूने करणार, आणि हे कंडिशनर आहे. बट त्याच्या आधी त्यांनी मला एक स्कॅल्प ऑइल सजेस्ट केलं आहे. हे स्कॅल्प ऑइल मी आता जेव्हापासून मी ट्राया ट्रीटमेंट चालू केली लावते. हे फक्त तुम्हाला हेअर वॉशच्या हाफ ॲन आवर आधी लावायचं आहे. बिकॉज मेनी ऑफ यू एक्सपिरियन्स ऑइल केल्याच्या नंतर हेअरफॉल जास्त होतो. अँड समहाऊ माय स्कॅल्प इज नॉट ऑइल प्रोन, सो आय हॅव स्टॉप्ड यूजिंग ऑइल ॲट ऑल, जस्ट हाफ ॲन आवर बिफोर द वॉश. सो नाव आय एम युझिंग दिस हेअर ऑइल. हेअर ऑइलचा कलर असा आहे. माझा टी शर्ट असा ग्रीनिश कलर आहे. याचा स्मेल पण खूप छान आहे. आणि हलकासा तुम्हाला जेंटल मसाज करायचा आहे. केसांना जास्त स्कॅल्पला रगडायचं नाही, चंपी करायची नाही, जेंटल मसाज. काही लोकांना ती चंपी जमते, काही लोकांना हेअर ऑइल पण कुठलंही जमतं, चंपी जमते. आणि देश आहे की आपण एन्शियंट डेजमधून हे करत आलेलो आहोत, तर काही फरक नसायला पाहिजे. पण